आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर आहेत. ताई आज खरं तर बाप्पाला निरोप देणार आहेत. तुमच्या घरच्या गणपतीला निरोप दिला का आणि आता तुम्ही पुण्यामध्ये फिरताय? दरवर्षीची परंपरा आहे. आदरणीय दादांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाईची या ठिकाणी पूजा होती, आरती होती आणि आम्ही सगळेजण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि मानाचे 5 गणपती या ठिकाणी आरती करतो. आमच्या घरचं देखील गणपती त्याचं विसर्जन हे 11-11:30च्या दरम्यान होईल. अच्छा, महिलांना काय आव्हान करतात, कारण तुमच्याकडं महिला आयोग आहे? या निमित्तानं मी प्रत्येक वेळेस सांगत असते की महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्याच्या देशाच्या प्रगतीचा आलेख आहे त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरून मोजला जातो. प्रशासन, पोलीस, सरकार त्यांचं काम करते. देशातील सर्वाधिक कडक कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत, पण तरीसुद्धा आम्ही मुलींसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, वर्किंग वुमनसाठी असेल, या सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा सरकारने दिलेल्या आहेत. त्याची माहिती करून घेणं, टोल फ्री क्रमांक आपल्यासाठी दिलेले आहेत, त्याची माहिती करून घेणं, शिक्षक पालक संघटना शाळांमध्ये असतील त्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, IC कमिट्या वर्किंग वुमनसाठी आहे त्याची माहिती घेणं, त्याचा उपयोग करणं. खऱ्या अर्थाने या सगळ्या सुविधा आहेत. या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सुरक्षितता राहण्यासाठी आज अजितदादांनी अभिषेक केलेला आहे. सुमित्राताई सुद्धा होत्या, तुम्ही सुद्धा होता. बाप्पाकडे काय मागले? महाराष्ट्रातला बळीराजा सुखी व्हावा. ज्यांनी गणरायाकडे जे साकडं घातलं असेल त्याचं ते साकडं पूर्ण व्हावं. खडकवासला मतदारसंघातनी उमेदवारी मिळावी असं साकडं घातले तुम्ही? नाही, ते साकडं घातलेलं नाही. ते पक्षाचा निर्णय, तो पक्ष ठरवेल. कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे. खरं तर 2019 मध्येच आम्ही उमेदवारी मागितलेली होती. यावेळेस महायुती म्हणून एकत्र लढतोय, त्याच्यामुळे पक्ष जे काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असतील. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत रुपाली चाकणकर होता आणि त्यांनी बाप्पाकडे साकडं सुद्धा मागितलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर आज बाप्पाचा निरोप द्यायचा दिवस आहे आणि उत्साहमय वातावरणामध्ये पुण्याचं आपल्याला विसर्जन मिरवणूक पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चाडमोळसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे.